नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या ज्या पेपर झालेल्या होत्या वेगवेगळ्या पदांच्या, तर त्यांच्या काही पदांच्या अजूनपर्यंत रिझल्ट लागलेले नाहीत. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर क्लर्क आणि स्टाफ नर्स यांच्या 6 नोव्हेंबर रोजी जे काही सुधारित आफ्टर नॉर्मलायझेशन मार्कांची जी PDF प्रसिद्ध झालेली होती, त्याच्यानंतर अजूनपर्यंत तात्पुरती निवड यादी लागलेली नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तात्पुरती निवड यादी कधी लागणार आहे, त्याचप्रमाणे उर्वरित पदांचे निकाल कधी लागणार आहेत, या संदर्भात आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा कॉल केला होता. तर त्यांनी काय सांगितलं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला येथेच मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे आणि आपण व्हिडिओच्या शेवटी आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण जर बघितलं तर 6 नोव्हेंबर रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्टाफ नर्स आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांची क्लर्क टायपिस्ट यांच्या आफ्टर नॉर्मलायझेशन ही PDF प्रसिद्ध केलेली होती. त्याच्यानंतर आता बरेच विद्यार्थी कॉल आणि मेसेज करून विचार आहेत की सर, आता 1 महिना उलटून गेल्यानंतरही सुद्धा तात्पुरती निवड यादी कधी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, काल मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या हेड ऑफिसला कॉल केला होता. तेव्हा त्यांनी सुरुवातीला 3 ते 4 वेळा त्यांनी फोन उचलला नव्हता, परंतु त्यांनी जेव्हा नंतर फोन उचलला तर त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की जे पेपरचं काही नियोजन असतं हे त्यांनी संपूर्ण TCS कंपनीला दिलेलं आहे. त्याच्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ज्या उर्वरित पदांचे निकाल बाकी आहेत किंवा काही पदांची तात्पुरती निवड यादी बाकी आहे, ती कधी लागणार आहे ही कल्याण डोंबिवलीमधील कोणत्याच अधिकाऱ्याला, कोणत्याच कर्मचाऱ्याला माहीत नाही. निकाल कधी जाहीर होणार आहे हे फक्त TCS कंपनीलाच माहीत आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हेड ऑफिसमध्ये सुद्धा कॉल करून काहीच फायदा झालेला नाही आहे. त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर, आता रिझल्ट कधी लागू शकतो, तात्पुरती निवड यादी कधी लागू शकते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माझ्या अंदाजानुसार 20 डिसेंबरपर्यंत तात्पुरती निवड यादी लागायलाच पाहिजे. मी ही 20 डिसेंबर तारीख कशी सांगत आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 नोव्हेंबर 2025 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आफ्टर नॉर्मलायझेशन स्टाफ नर्स आणि क्लर्क यांच्या या PDF प्रसिद्ध केलेल्या होत्या. तर त्यांना आता 6 डिसेंबर रोजी 30 दिवसांचा कालावधी उलटून गेलेला आहे. त्याचप्रमाणे जर त्यांना अजून 15 दिवसांचा कालावधी दिला तर जवळपास 45 दिवसांमध्ये रिझल्ट हा लागायलाच पाहिजे. त्याच्यामुळे 20 डिसेंबरपर्यंत तात्पुरती निवड यादी लागायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे उर्वरित पदांचे जे काही निकाल पेंडिंग आहेत त्यांची TCS कंपनीने लवकरात लवकर रिझल्ट लावायला पाहिजे. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत सांगू इच्छितो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, कारण की ज्या काही पुढच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या अपडेट राहणार आहेत, ज्या PDF प्रसिद्ध होणार आहेत, ते सर्व PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर येथे अपलोड करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण येथे आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे, तुम्ही मला तेथेही मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.